हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. आरोपीवर 6 गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती. मध्यरात्री शिरूरमधून झाली होती अटक. मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली. दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध. आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचा कोर्टात दावा, तर आरोपी सराईत असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद. योगेश कदम यांनी संवेदनशीलपणे बोलावं. मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला, तर तारतम्य बाळगावं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोचले कान, तर विरोधकांकडून वक्तव्याचा विपर्यास. योगेश कदम यांच्याकडून आरोपांचं खंडन. प्रथम दत्ता गाडेचा अत्याचार केल्यावर 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, 2 वेळा गळफास घेऊन एकदा कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न फसला. बीड जेलमध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबाचा आरोप. कर्मचारी मदत करत असल्याचा दावा, तर धनंजय मुंडेंचाच तसा आदेश असेल, वडेट्टीवारांचा आरोप. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारे प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल, पण आलिशान रोल्स रॉयसमधून फिरतानाचा व्हिडिओ समोर. मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठीचं नाव जवळपास निश्चित. भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर, तर मुंबईतल्या आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी आग्रह. सुनील प्रभूंच्या नावाचाही विचार. सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांचा प्लॅन. 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी बनवणार शॅडो कॅबिनेट. पक्ष संघटना वाढीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अजेंडा. सीएसएमटी ते भायखळा आज आणि उद्या विशेष रात्रकालीन ब्लॉक. प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणासाठी घेणार ब्लॉक. 59 लोकल्स, 3 मेल्स एक्सप्रेस रद्द. राज्याच्या अर्थसंकल्पातील 43% निधीचाच वापर. गेल्या 5 वर्षातला खर्चाचा निचांक. लाडकी बहीण योजनेचा खर्चाला हातभार. अमेरिकेतील अपघातात गंभीर जखमी झालेल्या साताऱ्याच्या नीलम शिंदेच्या कुटुंबियांना अखेर विजा. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने 14 दिवसानंतर मिळाला विजा. नीलमची मृत्यूशी झुंज. उत्तराखंडमध्ये चमोली बद्रीनाथ हायवेवर हिमकडा कोसळला. प्रचंड बर्फवृष्टी. ढिगाऱ्याखाली 57 मजूर अडकल्याची माहिती. नोकरदारांसाठी मोठी बातमी. यंदा पीएफवर मिळणार 8.25% व्याज. गेल्या वर्षीचाच व्याजदर काय. शेअर मार्केट गडगडलं. सेन्सेक्स 1414 अंकांनी कोसळला. निफ्टीतही 420 अंकांची घसरण. गुंतवणूकदारांचे 7.25 लाख कोटी बुडाले.